आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। विरोधी पक्षातल्या आमदारांचा बहिष्कार, विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार असल्याचं आपण पाहतोय। विरोधी आमदार आज शपथ घेणार नसल्याचं समोर येत आहे। तर विरोधी पक्षातल्या आमदारांनी बहिष्कार टाकलेला आहे शपथविधीवर। विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकल्याचं आपण पाहतोय। तर विरोधी आमदार हे आज शपथ घेणार नाहीत। मात्र प्रोटोकॉलनुसार उद्यापर्यंत त्यांना शपथ घ्यावीच लागेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेले आहेत। आता यानंतर हे आमदार पुन्हा काय भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विरोधी पक्षातल्या आमदारांनी बहिष्कार टाकलेला आहे शपथविधीवर। आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाही आहे, निषेध म्हणून। कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं, एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं, जल्लोष असतो, साजरं करत असतात सगळे। पण कुठेही जल्लोष दिसत नाही, कुठेही कोणी साजरं करत नाही आहे। उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे। त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल। ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे। परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय। आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे, याला काही अर्थ नाही।